अर्धा तास शाळेत जाऊ? का? मला नाही जायचं आपल्या शाळेत. का नाही जायचं? शाळेत जायचंय. अगं आई, हेड सर लई पडत असतात ग, मला नाही जायचं. मी सांगते हेड सरांना, पण तू शाळेत जायचं नाही नाही म्हणायचं, कळलं? सर, काय झालं तुम्हाला? तुम्ही आणि विचारा काय झालं हे. याला म्हणतात चोराच्या उलट्या. तुम्हाला सांगतो पाठक गायकवाड बाई, तुमच्या नवऱ्याला आवरा. राणाजी, त्यांनी काय केलं? काय केलं म्हणून काय विचारताय? माझी ही अवस्था दिसत नाही का तुम्हाला? अहो हो, पण त्यांनी काय केलंय? काय केलं म्हणजे, काल रात्री माझ्या घरी आले होते. 1000 उठाबशा काढायला लावले त्यांनी. पाय तुटून गेले तरी मला थांबू दिलं नाही हो. माझ्यासारख्या एका प्रतिष्ठित आणि 25 वर्ष हेड सर असलेल्या शिक्षकांवर त्यांनी अन्याय केलाय. ते गुन्हेगार आहेत. आता माझं चालणं, उठणं, बसणं सगळंच अवघड झालंय हो. तू काय असते भीती भीती करू. मला सांगतो पाठक गायकवाड बाई, हे जर असंच चालू राहिलं ना तर तिला शाळेतून बाहेर काढून टाकीन मी. गुन्हेगार बाप मला धमक्या देतो आणि गुन्हेगार बापाची पोरगी मला हसते फिदी फिदी करून. अरे मान मोडली रे. आता ताट मानेनं जगता येणार नाही मला. असंच पाहिजे हेड सरांना. काय असंच पाहिजे? गप्प बस. हे मात्र अत्यंत चुकीचं केलंय राणाजींनी. हॅलो, कुठे आहात तुम्ही? आहे की. काय सुरू आहे तुमचं? काल तुम्ही महाजन सरांच्या घरी गेला होता? अच्छा ते होय, कळलं होय तुम्हाला. अहो काय, मी लक्ष्मीचा डान्स बघायला येणार हे पोलिसांनी खबर ते हेड सरांनीच दिली होती. आणि लक्ष्मीला बी शाळेत ताप देत होतं म्हणून जरा इंगा धावला. अहो पण या सगळ्याचा इथे काय परिणाम होतोय ते माहितीये का तुम्हाला? महाजन सरांनी तिला काढून टाकण्याची धमकी दिली आहे. बरं, म्हणजे कायच परिणाम झालेला दिसत नाही वाटतं. अंजलीबाई, मी एक काम करतो, आत्ता जातो ना, अजून एक डोस इंजेक्शन देऊन येतो, मग बघा कायच होणार नाही. अजिबात नाही. हे असलं सगळं करण्याची काही गरज नाही. तुम्ही तुमचा मार्ग निवडलायत ना, मग आता उगाच लक्ष्मीचं नुकसान करू नका. तिचं भविष्य कशाला धोक्यात घालताय? काय बोलते अंजलीबाई, मी कशाला लक्ष्मीचं भविष्य खराब करेन? तुम्ही करताय. अहो तुमच्या ह्या अशा सगळ्या वागण्यानं तुम्ही आमचं जगणं मुश्किल केलंय. आमचं सोडा, अहो लक्ष्मीचं काय? तिला कशाला उगाच त्रास? तिला शाळेतनं काढून टाकल्यावर काय करणार आहात तुम्ही? हा, मी काय म्हणतेय लक्षात येतंय का तुमच्या? बास झालं आता हे सगळं. तुम्ही आता लवकरात लवकर शरण जा बरं का, त्याशिवाय हे सगळं थांबणार नाहीये. मला खरं सांगू काय, मला बी असं समजायचं कटा आलाय, पण मला निर्दोष सुटायचं असेल तर मला अजून थोडा टाइम द्या. अहो अजून किती वेळ? काही होतंय का? नाही ना, मग काय उपयोग
योग्य हे सगळं करून, उलट हे सगळं करून तुम्ही अजून अडकत चाललायत. मी करतो काय तर. काय करायचं ते करा, पण लक्ष्मीवर त्याचा परिणाम होता कामा नये एवढं लक्षात ठेवा. हॅलो हॅलो हॅलो. चल. बाई काय बी काळजी करू नका, काय ना काय तर करतो. कसं अजून जरा टाइम मला समजून घ्या. माझ्यामुळे घरात नसले मी तापवू देणार नाही. हे समजा लवकरात लवकर थांबव. शब्बो मेरा फोन दे. नाही. क्या नाही? शब्बो काल रातच्याला मला तू जाऊ दिलेलं नाहीस. आता गपगुमान माझा फोन दे. एक काम करो, तुम पहले मेरी जान लो और फिर जाओ अपने दोस्त के पास. शब्बो मी खरंच जीव घेईन तुझा. ये लो, ले लो ना, जान लो मेरी, लो ना. राणा अरे काल का नाही आलास तू? अरे ते हेड सरला अशी अद्दल घडवले का नाही? अरे विचारू नकोस, आता परत डोळे वर करून बघणार नाही बघतो. हे बरकत, काय झालंय? तोंड का पडलंय तुझं? राणा अरे ते शब्बो डोसक्यावर पडल्या. मला म्हणते मी जीव देतो, नाही तर तुम्ही माझा जीव घ्या. अरे मर्दा, इकडे एकमेकांनी जीव लावायचा सोडून एकमेकांच्या जीवावर का उठलात तुम्ही? नाही नाही, ते पक्का तूच काहीतरी केला असणार बघ. नाही राणा, मी करतोय ते बरोबर आहे हे मला माहिती आहे. पर तिला ते नको आहे. काय? राणा शब्बो म्हणते या प्रकरणात तुला मी साथ द्यायला नको. अरे पोलिसांनी तर आधी मध्ये धमक्या देऊन चालल्यात, त्यामुळे लय घाबरल्या बघ ती. तिने मला सांगितलंय तुला भेटायचं नाही, तुझ्या संग बोलायचं नाही असं म्हणते ती. अरे अरे मग बरोबर आहे की त्यांचं. अरे उद्या तुला काय झालं म्हणजे? राणा मला माझी फिकर नाही, पण जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुझी साथ नाही सोडणार. हा मग ठीक आहे, आता मी तुला सांगतो, मला तुझी साथ नकोय. राणा हे बघ बरकत, मला सांग, वहिनी तुझ्या भरोशावर आल्यात का नाही इकडं? हा, उद्या काय नको ते येऊन बसलं तर केवढ्याला पडणार? अरे पण राणा अरे त्यांना तुझी काळजी वाटते म्हणून रे. बरकत, मी कशी अंजलीबाईंची काळजी घेतो तशी तू बी वहिनींची काळजी घ्यायला पाहिजे बघ. अजिबात नाही. हे बघ, तू माझी काळजी करू नकस, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना बघ. अरे राणा विश्वास आहे की, पण मी तुझ्या संग बोललो नाही बोललो तरी मी इथं पोलीस यायचं थांबणार आहेत काय? बरं मग मी एक सांगतो, ते करशील काय? हं? तू एक काम सोड आणि दुसरं काहीतरी बघ. अरे काय बोलायलास तू राणा? होय बरकत, तू माझा नाच सोड. तू हे काम सोडून दुसरं काहीतरी बघ, म्हणजे पोलीस तुला ताप देणार नाही. तुला समजायचं बाहेर पडशील. ऐक माझं. नाही राणा. बरकत, तुला माझी शपथ आहे, अरे राणा. तुला माझ्यासाठी एवढं करावंच लागेल, मी सांगतोय म्हणून. अरे पण राणा. बरकत, अरे तू माझा जिगरी दोस्त आहेस आणि कायमच राहणार. फक्त माझा नाच सोड, एवढं माझ्यासाठी करशील ना? राणा राणा, खरं मी आधी अंजली वहिनी विचारणार आणि मगच ठरवणार. होय चालतंय की.
गोदाक्का बाहेर का अशा? काय नाही ग, जरा पाय अवघडलं होतं म्हणून फिरत होते. बरं लक्ष्मीला सोडलं? हो सोडलं. अंजली काय झालं? काही नाही. अगं सांग की काय झालं? काय सांगू तुम्हाला, राणाजींचं काय करायचं मला काय कळतच नाही. का? अहो त्यांनी महाजन सरांना रात्रभर उठाबशा काढायला लावल्या काल. पर का? शिक्षा म्हणून. लक्ष्मीला महाजन सर शाळेत त्रास देतात ना म्हणून. म्हणजे मास्तरला शिक्षा म्हणा की, भारीच आहे. राणाजी डान्स बघायला शाळेत येणार आहेत हे महाजन सरांनीच पोलिसांना सांगितलं होतं. आपण म्हणून काय झालं? कुणी असं वागतं का? अहो महाजन सरांचे काय हाल झालेत माहितीये का तुम्हाला? साधं धड त्यांना चालताही येत नव्हतं, लंगडच चालत होते बिचारे. बरंच झालं, तसंच पाहिजे त्या. तसं बी लई पुढं पुढं करायची लई हौस आहे त्या हेड सरला. होय, चांगली अद्दल घडली. अहो पण एखाद्या शिक्षकाला अशी शिक्षा करणं काय बरोबर नाही हो. ते काय नाही, राणादानी बरोबरच केलं. फक्त त्यासनी लंगडताना मला बघायचं होतं. लई मजा आली असती. अंजली अंजली अगं तू नग एवढं वाईट वाटून घेऊस. हे बघ, त्याला सजा मिळाली हे लय चांगलं झालं. होय, गोदा काय एकदम बरोबर बोलायल्यात. बरकत भाऊजी तुम्ही? काय रे बरकत, मला काय म्हणतोय? काय झालं भाऊजी? वहिनी जरा बोलायचं होतं. बोला की मग. अरे बोल की आमच्या समोर, का तुझं बी खाजगी आहे? चंदे चल बाई आपण आज जाऊया. मी आपल्या मळ्यातलं काम आणि घर सोडायचं म्हणतो. काय? का? काय झालं? वहिनी पोलिसांचा ताप लय झाला बघा डोक्याला. शब्बू तर जीव देतो म्हणायला लागल्यासारखं इतर हातरूनच धरून आहे बघा. अरे पर का म्हणून? राणा आदनं मधनं मला भेटते. मध्ये 2-3 वेळा मी त्याला लपवून ठेवला. तेव्हापासून पोलीस माझ्यावर खार खाऊ नये. कवा बी येतात आणि घरात घुसते. अरे मग इथं बी घुसत्यातच की. पर म्हणून काय आम्ही घर सोडून जायचं? नाही गोदाक, तसं नाही. पर जोवर मी काम सोडत नाही तोवर पोलीस माझ्यावर नजर ठेवून राहणार. पण तो मोहिते तर माझा एन्काउंटर करणार म्हणतो. बघा शेवटी आलं का नाही अवकातीवर. जिगरी दोस्त म्हणून म्हणत होतास ना व? आता जरा कुठे ताप व्हायलाय तर दोस्ताला सोडून चाललास होय ना? मला माझी काळजी नाही, तर शब्बू ऐकणं झाली. माझा नाईलाज झालाय गोदाक. काय र, लाज वाटत नाही तुला असं बोलायला? अरे पोलिसांचा ताप तर आम्हाला बी होतोय, म्हणून काय रानाची साथ सोडायची? आणि मळा कुणी सांभाळायचा? गरज संपली तुझी. गोदाक तसं अजिबात नाही. मग कसं? अरे रानाची साथ सोडायची तुझ्या मनात आलं तरी कसं? तुला एवढं जीवाभावाचं मानलं, त्यानं राहायला घर दिलं, आणि आता नुसतं ताप व्हायला लागलाय म्हणून रानाची साथ सोडतोयस. बरोबर आहे, घर फिरलं की वास बी फिरतात. नाही गोदाक्का, बरकत भाऊजी बोलतायत ते बरोबर आहे. शेवटी त्यांच्या संसाराचा प्रश्न आहे. भाऊजी तुम्ही सोडा हे काम. शेताचं काय करायचं ते आम्ही बघतो. अगं पर नाही गोदाक्का, बरकत भाऊजींना नसेल काम करायचं तर आपण त्यांना अडवू शकत नाही. ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात तेच केलास. सनीदासनी कळलं तर जीव घेता याचा. चल निघ म्हणते ना. गोदाक्का अहो
निघ माझ्या घरात परत तोंड जाऊ नकस तुझं. अरे लाज कशी वाटली नाही तुला असं बोलायला? निघ निघ म्हणते ना. निघ, थांबू नकस इथं. चालता होईत ना. गोदाक्का, अंजली बघितलंस कसा बोलून गेला त्या? रानाची साथ सोडतोय. अगं, पण एवढा मोठा मळा सांभाळायचा कसा? मी सांभाळ. राणाजींच्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पार पाडेन. रमा, 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 रमा कुठे आहे? मॅडम मार्केटला गेल्यात. आणि मग तू काय करत होतास? घरात बसला होतास? पगार कसला घेतोस? मॅडमच म्हटल्या तू घरात थांब. यापुढे तिला एकटीला बाहेर जाऊ दिलास ना तर चामडी सोलून ठेवी तुझी. ठेव. इडियट, लक्ष कुठं असतं तुझं? हा, चुकलं साहेब. तुला कसं लक्ष कुठं होतं तुझं? तिकडच लक्ष आहे. मला उलट उत्तर देतोस? हा, उलट उत्तर देतो मला. उलट उत्तर देतो. Get out. Get out. तुझ्यासारख्या काम चुकार माणसांची गरज नाहीये मला. चल, चालतो. परत दिसू नकोस हा येण्यात. चल. साहेब सांगा काढले कामावरून काढले चल काम चुक चल तिकडे जातोस काय? साहेबांनी त्रास. साहेब साहेब लई डोसक्याला त्रास व्हायलाय काय? काम काय? असले 56 नोकर तुम्हाला आणून देतो. काम काय आहे? काय असणार? रानाचं काय झालं विचारायला आलतो. सापडलं काय तो? नाही. नाही. रा 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 रा. हे काय खरं नाही साहेब. ओ बाहेर तुमच्या इज्जतीचा फालुदा व्हायला लागलाय. लोक विचारलाय साहेब काय काम करतात का नाही, राणा कवा घावणार म्हणून. काय कुठल्या तोंडाने उत्तर द्यायचं सांगा मी? महेश पाटील, तोंड सांभाळून बोलायचं. हे बघा साहेब, येऊ का आतमध्ये साहेब? हे बघितलं काय? काय काम आहे तुमचं? हा चला निघायचं. चल फुट. आमच्या साहेबांचा मुडात चांगला नाही. चला निघा निघा निघा. साहेब, आम्हाला आमची गलती कळली. अभि माफ करू साहेब. काय काम आहे? साहेब मी रानाचं काम सोडले. मला काम पाहिजे. मी इथं काय नोकरी केंद्र उघडून बसलोय? आउट. गेट आउट. साहेब तुम्ही सांगितलं म्हणूनच मी रानाचं काम सोडलं. आउट. साहेब एक मिनिट थांबा. बरं का? थांब बाबा, एक मिनिट थांब. साहेब बघा की ह्यांची तोंड बघा. गरीब बिचारी माणसं इथं तुमच्या दारात आल्यात काम मागायला. त्यांची गरज ओळखून तरी त्यासनी काम द्या साहेब. द्या तुमच्याकडे काम द्या साहेब त्यासनी. मी सांगितलेलं ऐकलं नाही का? ए जरा थांबा, मी आहे. थांब थांबा थांबा जरा बोलतो साहेबांशी. साहेब रानाच्या सगळ्यात जवळचा माणूस आहे. त्याचा खास दोस्त आहे ह्यो तुमच्या पायावर आलाय. कशाला लात मारलाय त्याला? ठेवू की तुमच्याकडे कामावर. वाटल्यास त्याला माफीचा साक्षीदार करून टाकू. तो बी खुश होईल. त्याच्याकडनंच आपल्याला रानाची खबर कळणार आहे साहेब. साहेब तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहे मी. फक्त मला काम द्या. पोटा पाण्याचा सवाल. बघा साहेब बघा, त्याच्या पोटा पाण्याचा सवाल आहे साहेब. आणि आपली पण गरज आहे साहेब. ठेवा काम ठेवा. हा ए साहेबांनी होय म्हणलेलं आहे. कामावर राहायचं आहे आणि हे बघायचं काम नीट करायचं. नंतर पगाराचं ठरेल काय. हा चला 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 की बार 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 पावलं उचला. चला निघा. साहेब त्या खोलीत ना. हा जा तिकडे खोलीत जा जा जा. साहेब ह्या बरकतच्या मदतीनं आपल्याला रानाला पकडणं सोपं जाणार आहे. नाही 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 म्हणजे तुम्ही त्याला पकडणार, तुम्हाला सक्सेस मिळणार याची मला फुल गॅरंटी आहे. तरी पण
माहितीये मला, म्हणूनच यांना कामाला ठेवलंय. राणा आता लवकरात लवकर हाती आला पाहिजे.